कधी 100% हेल्दी मोमोज खाल्ले आहेत काय आणि एवढ्या सुंदर सुबक कलरमध्ये? नमस्कार मित्रांनो, आज आपण असाच काही बेत करणार आहोत. तर आधी अशा प्रकारचा बीट ज्यूस तयार करायचा आहे. गहू पिठामध्ये मीठ, तेल आणि केलेला ज्यूस टाकून मऊसूत पीठ मळायचं आहे. मोमोजचं सारण करण्यासाठी बारीक चॉप केलेल्या भाज्या यामध्ये टाकून घेऊया. पत्ता गोबी, शिमला मिरची, गाजर, कांदा त्यावरती थोडं मीठ टाकून साईडला ठेवायचं आहे. काही वेळामध्येच पाणी सुटतं त्याला आणि याचा पूर्ण पाणी या प्रकारे काढून घ्यायचं आहे. आता यामध्ये टाकून घेऊया अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि आधी मीठ टाकलं होतं तर मीठ आपण आता टाकणार नाही आहो. तर मळलेल्या पिठाचा गोळा करून त्याची चपाती लाटून घ्यायची आहे. त्यावरती सारण ठेवून तुम्हाला जशा आकारामध्ये हवा असेल त्या आकारामध्ये मोमोज तयार करायचे आहे आणि वाफवायला ठेवायचे आहे. 15 ते 20 मिनिटांमध्ये वाफून तयार होतील. गरमागरम मोमोज या चटपटीत चटणीसोबत सर्व्ह करू शकता. सविस्तर रेसिपी चॅनलवर दिली आहे, नक्की जाऊन पहा किंवा खाली दिलेल्या त्रिकोणावरती क्लिक करून पहा. थँक्यू.